नमस्कार मित्रांनो, मोठी घोषणा. राज्य सरकार गायींच्या दुधास प्रति लिटर 5 रुपये देणार अनुदान. राज्यातील सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या उत्पादकांना गायीच्या दुधास प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार असून त्यासाठी फ्रेंट SNFची मर्यादा ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रति लिटर 34 रुपये दर द्यावा असे आदेश दिले होते. मात्र काही दूध संघांचे दर 27 ते 28 रुपयांपर्यंत खाली आणले होते. या संदर्भात भाजपचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बागडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारने प्रति लिटर अनुदान जाहीर करावे अशी मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती. त्यावर उत्तर देताना पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री विखे पाटील यांनी दूध संघांनी 34 रुपये दर देणे बंधनकारकच आहे. त्याशिवाय अनुदानासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी विधानसभेत विखे पाटील यांनी निवेदन केले. आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. या संदर्भातील शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल असे विखे पाटील म्हणाले. दुग्ध विभागाकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की याकरता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट व 8.3 SNF करता प्रति लिटर किमान 29 रुपये दूध दर संबंधित उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोखविरहित ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत ₹5 प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येते. DBT करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील. ही योजना 1 जानेवारी 2024 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागू राहील. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन योजनेस मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ही योजना आयुक्त दुग्ध विकास यांच्यामार्फत राबवली जाईल. या संदर्भात शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल असे त्यांनी या निवेदनात सांगितले. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.